आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर, योग साधक, विद्यार्थी वृंद आणि सर्व उपस्थित ऑनलाईन सहभागी बंधू भगिनींनो, आपले मनपूर्वक स्वागत. क्षणाचे साक्षीदार होणारा शृंखला नसून ती एक संपूर्ण संदेश या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा होत आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सुरुवातीला दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन याने कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी श्री गजानन योग मंदिराचा योग शिक्षिका श्रीमती लक्ष्मी पंडित यांना मंचावर आमंत्रित करते. त्यांनी आपल्या कार्यक्रमाची दीप प्रज्वलनाने सुरुवात करावी. तसेच मी मिहिका मुळे हिला पण सरस्वती स्तवन म्हणण्यासाठी आमंत्रित करते. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. आपण कार्यक्रमाला पुढे नेऊया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आदरणीय डॉक्टर संप्रसाद विनोद सर, आंतरराष्ट्रीय स्तरावर योग, ध्यान आणि आत्मविकास या क्षेत्रात कार्य करणारे प्रख्यात मार्गदर्शक, आध्यात्मिक जीवनशैली, ध्यानशास्त्र आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर त्यांनी देश विदेशात अनेक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या संशोधनात्मक कार्यामुळे योग आणि ध्यानाला वैज्ञानिक अधिष्ठान लाभले आहे, असे श्री आदरणीय डॉक्टर संप्रसाद विनोद सर यांच्या उपस्थितीत आजचा प्रेरणादायी कार्यक्रम होणार आहे, यात शंकाच नाही. आपण डॉक्टर सरांना विनंती करूयात की त्यांनी त्यांचे 2 शब्द आपल्याला सांगावेत. सर, डॉक्टर संप्रसाद सर. सगळ्यांना मनापासून नमस्कार. गजाननजींच्या पुस्तकाचं प्रकाशन आज होणार आहे. त्यांचं पुस्तक मी लेख पाहिले तर सर्वसामान्य माणसाला ते कळतील, सहजपणे आत्मसात करता येतील, जीवनात उतरवता येईल असे ते साध्या सोप्या भाषेत लिहिलेले आहेत. आणि ते मला ज्याला ह्या निमित्ताने बोलवायला आले होते, आमंत्रण करायला, तर त्याला असं वाटलं की त्यांच्याकडे पाहून असं वाटलं की ते योग नुसते शिकवतायत असं नाही, तर ते त्यांच्या जीवनात त्याचा अंगीकार करतायत असं त्यांच्याकडे पाहून मला जाणवलं. आणि त्यांचं पुस्तक वाचतानाही ते जाणवलं होतं की त्यांनी सर्वसामान्य माणसाचे जे जीवन आहे, त्याचे जे जगणं आहे, ते डोळ्यापुढे ठेवून आणि त्याला कळेल. पण काय होतं की योगामधल्या संकल्पना तशा सूक्ष्म असतात, त्या चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतरच आपण दुसऱ्यांना साध्या सोप्या भाषेमध्ये ते समजून सांगू शकतो. तसं वाटलं की ते वाचताना की त्यांनी या सगळ्या संकल्पनांवरती स्वतः चिंतन केलंय, मनन केलंय, अभ्यास केलाय, सूक्ष्म अध्ययन केलंय. आणि त्यामुळे त्या कठीण संकल्पना सोप्या भाषेत सांगणं त्यांना त्या लेखांच्या द्वारे शक्य झालंय. आणि त्यांची निष्ठा आणि त्यांचं सातत्य, म्हणजे 54-55 लेख त्यांचे मुंबईमधल्या तरुण भारतमध्ये प्रकाशित झाले. आणि त्यांची निष्ठा आणि योगावरचं कार्य पाहून
त्यांच्या वाढदिवसाला साक्षात आपले आदरणीय पंतप्रधान त्यांना एक संदेश पाठवतात, त्यांच्या वाढदिवसाचा शुभ संदेश. तर हे त्यांच्या व्यक्तिमत्वाची योग्य प्रकारे योग्य पातळीवर दखल घेतली जाते त्यांच्या कार्याची, याचं ते द्योतक आहे, लक्षण आहे. आणि त्यामुळे आपण सगळेजण मिळून गजाननजींचं अभिनंदन करूया की त्यांनी सर्वसामान्य व्यक्तींना कळेल, लोकांना कळेल अशा साध्या सोप्या भाषेत योग संदेश हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याचंच प्रकाशन होणार आहे. तर त्यांना आपण शुभेच्छा देऊया, सगळेजण त्यांचं मनापासून अभिनंदन करूया आणि असंच लेखन त्यांच्या हातून पुढच्या काळामध्ये त्यांच्या वयाची निदान 100 होईपर्यंत होत राहू देत, अशा शुभेच्छा व्यक्त करूया. आणि हे कार्यक्रम आता योग्य वेळी त्याचं आपण प्रकाशन करूच, पण हा ग्रंथ सगळ्यांनी घेऊन वाचण्यासारखं नक्कीच झालेला आहे. तर त्यामुळे नुसतं कार्यक्रमाचं प्रकाशन झालं असं नाही पुस्तकाचं, तर तो आपल्या जीवनातही तो प्रकाश योगाचा घेऊन तो ग्रंथ येईल, याच्याकडे आपण सगळ्यांनी, जे आता सहभागी होत आहे त्या कार्यक्रमात, त्यांनी आणि त्यांच्या ओळखीच्या सगळ्यांमध्ये त्या ग्रंथाला आपण मान्यता कशी मिळेल असं सगळेजण मिळून बघूया. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांना नमन करतो आणि गजाननजींचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच आपल्याला त्यांच्याकडून वेगवेगळे पुस्तकं बघायला मिळतील. आता आपण पुढे जाऊयात. अजून एक आपल्याकडे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. आदरणीय श्री प्रमोद भाई शिंदे सर, तुमचा व्हिडिओ ऑन करा. ओके. नमस्कार, ऐकू येत आहे? सरांची ओळख करून देते थोडीशी आधी. मनशक्ती परिवारातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून प्रमोद भाईंना सगळेजण ओळखतात. तसेच त्याच संस्थेतील ते कार्यकारी विश्वस्त पण आहेत. त्यांनी 25 वर्षाहून अधिक काळ स्वामी विज्ञानानंद यांच्यासोबत कार्य करण्याचा अनुभव मिळाला आहे. धोरण, नियोजन, संघटन, प्रसार, युवकांसाठी IQ, EQ आणि SQ विकास कार्यक्रम, तणावमुक्ती शिबिरे, विविध लेखन व संपादन कार्य केले आहे. भारतासह अमेरिका, कॅनडा, इंग्लंड येथे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. जीवनमूल्य, तणाव व्यवस्थापन, सकारात्मक विचारसरणी आणि समाज जागृती या क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. युवक आणि कुटुंबावस्थेला योग्य दिशा देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने पुढे केले आहे. मी आदरणीय प्रमोद भाई शिंदे यांना त्यांचे 2 शब्द मार्गदर्शनपर सांगावेत अशी मी विनंती करते. नमस्कार. माननीय श्री संप्रसाद विनोद, आपल्याला नम्र प्रणाम. आज श्री गजानन जोग यांचं योग संदेश, माझ्याकडे त्या ग्रंथाचं एक पॅम्पलेट आलेलं आहे, परंतु ते प्रिंट करताना वेगळ्या पद्धतीने आलेले योग संदेश. तर हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाद्वारे त्यांनी योगाला आजच्या विज्ञान युगातील तर्कशुद्ध विज्ञान विचारसरणीला जोडलेला आहे असं मला म्हणावंसं वाटतं. हा ग्रंथ अभ्यासकांना, चिंतकांना आणि त्याही बरोबर सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा उपलब्ध आहे. श्री जोग यांचे अनेक विचार संग्रह आहेत आणि म्हणून योग संदेश हा एक अतिशय समर्पक नाव असलेला ग्रंथ वाचकांना त्यांनी उपलब्ध केलेला आहे.
श्री जोग त्यांच्या ग्रंथाचं उद्दिष्ट सांगताना म्हणतात की योग संदेश हे त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून लिहिलेलं पुस्तक आहे आणि ते फक्त व्यायामाचं शास्त्र नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्या समन्वयासाठीचं शास्त्र आहे. एवढंच नाही तर ते म्हणतात की याद्वारे व्यक्तिमत्वाचा विकास होऊन त्या व्यक्तीचा उपयोग समाजाला आणि राष्ट्राला आणि पर्यायाने विश्वाला होणार आहे. हा त्यांचा एक सार्थ विश्वास आहे. म्हणून ह्या निमित्ताने असं म्हणावंसं वाटतं की महर्षी पतंजली ऋषी यांनी त्यांच्या योगसूत्रात जे पहिलं सूत्र म्हटलेलं आहे, योगश्चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्तींचा निरोध म्हणजेच योग. कसं असतं, मानवी मनामध्ये सतत विचार चालू असतात, भावनांचे आंदोलन चालू असतात. त्या लाटा थांबवण्यासाठी मनाला शिकवणारी युक्ती म्हणजे योग आहे. चंचल मनाला शांत करण्याची एक युक्ती म्हणजे योग आहे. आणि म्हणून श्री जोग यांनी याच विचारांना अनुलक्षून योग संदेश या ग्रंथामध्ये योग म्हणजे एक जीवनशैली आहे असं म्हटलेलं आहे. त्यांच्या मताने योग म्हणजे केवळ योगासनं किंवा प्राणायाम हे नाही आहेत बरं का, तर ती दिवसभराची आचरणात आणण्याची जीवन पद्धती आहे. आणि म्हणून शरीराला, मनाला योग्य दिशा देण्यासाठी ही योगयुक्त जीवन प्रणाली अनुसरावी असं ते आग्रहाने सांगतात. या ग्रंथाच्या माध्यमातून श्री जोग यांनी वाचकांना एक चांगल्या प्रकारचा संदेश दिलेला आहे. आपलं जीवन कसं जगावं, संयुक्तपणे समर्पकपणे जीवन कसं जगावं हे त्यांनी सांगितलेलं आहे. श्री जोग यांचा मनशक्तीच्या कार्याच्या माध्यमातून माझा परिचय बऱ्याच वर्षापूर्वी झालेला आहे. त्यानिमित्ताने त्यांचं जीवन, साधना, अभ्यास आणि सामाजिक कार्य या सगळ्याचा परिचय झालेला आहे. मी या ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्ताने श्री गजानन जोग यांच्या प्रयत्नांचा वाचकांनी सार्थ उपयोग करावा असं आवाहन करतो. आणि योग हे फक्त आसनं किंवा प्राणायामापुरतं मर्यादित न ठेवता ही परिपूर्ण जीवनशैली म्हणून अवलंबावी, यासाठी श्री गजानन जोग यांचं मार्गदर्शन आपण वेळोवेळी घेत राहा. श्री जोग यांच्या या लोकोपयोगी ग्रंथासाठी अभिनंदन करतो. भविष्य काळात त्यांना अधिक लेखन करण्यासाठी शक्ती मिळावी अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सर. आज आपल्याला अजून तिसरे पण मान्यवर लाभलेले आहेत. आपण त्यांच्याकडूनही 2 शब्द ऐकूयात. माननीय श्री अरुण रोडे सर. आदरणीय श्री अरुण रोडे सरांचा पूर्ण विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांनी पूर्ण 41 वर्ष सहकारी बँकेमध्ये वेगवेगळ्या पदांवर सेवा दिली आहे. ते फेस्कॉम याचे माजी अध्यक्ष आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे सल्लागार समिती सदस्य असून यशोदा पुणे येथे लेक्चरर म्हणून काम करत होते. असे असले तरी त्यांच्या अलौकिक कार्याबद्दल याच्या व्यतिरिक्तही ते योग टीचर म्हणून एक वेगळी प्रतिमा त्यांनी त्यांची उभारली आहे. त्यांना ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार, लोकहितवादी पुरस्कार, राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार आणि असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. आपण सरांना विनंती करूयात की त्यांनी 2 शब्द बोलावे. जय श्रीराम. आज प्रथम म्हणजे आज अभिजात मराठी भाषा दिन आहे आणि सर्व मराठी भाषिकांना मी आधी शुभेच्छा देतोय. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते बी.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची आज 114वी जयंती आहे आणि याच दिवशी आज आमचे मित्र आणि योगोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक डॉक्टर गजानन शंकर जोग
यांच्या योग संदेश या ग्रंथाचा प्रकाश सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी परमपूज्य योग महर्षी डॉक्टर संप्रसादजी विवेक, संचालक विनोद रिसर्च फाउंडेशन, त्याचबरोबर मनशक्ती केंद्राचे प्रमोद भाई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आज संपन्न होत आहे. गजानन शंकर जोग हे योग गुरु आणि योग प्रचारक म्हणून काम करत आहेत. पाषाणला सूस रोडला वाकेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ आहे. त्या संघाचा मी 2005 ते 10 अध्यक्ष होतो आणि त्या संघाचे जोग सर अध्यक्ष झाले त्यावेळेला त्यांचा आणि माझा जो परिचय झाला तो म्हणजे मी स्वतः योग शिक्षक आहे, योग प्रवीण केलेला आहे आणि पुण्यामध्येच पाषाणला योगाचे निशुल्क योगाचे आणि प्राणायामाचे क्लासेस मी चालत होतो. त्यानिमित्ताने त्यांची आणि माझी भेट झाली आणि योगासाठी पूर्णपणे वाहून घेतलेलं असं हे ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व आहे. खरं म्हणजे त्यांनी आतापर्यंत 54 प्रकारचे लेख हे निर्णया योगाच्या संदर्भामध्ये त्यांनी लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः मधुमेह नियंत्रणासाठी योगोपचार, जीवन मूल्ये, शिस्त आणि चारित्र्य घडवण्यासाठी योग असे 54 प्रकारचे लेख त्यांनी लिहिलेले आहेत. आज योग संदेश या ग्रंथाच्या रूपाने त्यांनी आपल्या पुढे हा योगाचा अमूल्य ठेवा हा आपल्या पुढे ठेवलेला आहे. खरं म्हणजे योग म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचा एक प्रभावी राजमार्ग आहे आणि योगाभ्यासामध्ये शरीर आणि मन या दोन्हीचाही उल्लेख केलेला आहे. याचा विचार हा त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि हाच विचार पुढे नेऊन हा सर्वसामान्य जनमानसांमध्ये योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि त्या माध्यमातून आपले आरोग्य जे आहे ते व्यवस्थित राहावं, मनाचं शरीराचं आरोग्य व्यवस्थित राहावं, नियमांचं पालन करून योगाभ्यास हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा याच्याकरता त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे आणि योगाच्या माध्यमातून ते खूप छान काम करत आहेत. तेव्हा त्यांच्या या आजच्या योग संदेश पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. यापुढेही त्यांना याचप्रमाणे साहित्य कलाकृती त्यांच्याकडून निर्माण व्हावी अशा प्रकारची इच्छा मी व्यक्त करतो. ज्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तुमच्या शुभेच्छामुळे एक नक्कीच वेगळी प्रेरणा मिळणार आहे सरांना आणि आमच्यापर्यंत नवीन नवीन ग्रंथ हे नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आता कोणतेही कार्य कुटुंबाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. कुटुंबाचा पाठिंबा हा तर असतोच, पण तो सामाजिक कार्यामध्ये सुद्धा दिसावा या दृष्टीने आज मी डॉक्टर अनिरुद्ध सरांना अशी विनंती करते की तुम्ही सरांबद्दल 2 शब्द बोलावेत. हा, डॉक्टर अनिरुद्ध सर हे योग प्रचार आणि ॲक्युप्रेशर तज्ञ म्हणून पाषाण येथे कार्यरत आहेत आणि विशेष म्हणजे गजानन सरांचे सुपुत्र आहेत. आजपर्यंत त्यांनी पुष्कळ रुग्णांना मार्गदर्शन केलेले आहेत. त्याच्यानंतर आधुनिक उपचार पद्धती आणि पारंपरिक उपचार पद्धती या दोन्हींचा समन्वय साधून ते आपल्याला म्हणजे माझ्यासारख्या विद्यार्थिनीला प्रत्येकाला अगदी व्यवस्थितपणे मार्गदर्शन करत आहेत आजही. तर आज आपण त्यांच्याकडून 2 शब्द ऐकूयात. सर्वात प्रथम मी सर्वांची माफी मागतो की जो कार्यक्रम 5:30ला सुरू होणार होता तो थोडा उशिरा, अर्धा तास उशिरा सुरू झाला काही तांत्रिक कारणांमुळे. सो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्व आम्हाला माफ कराल अशी विनंती अपेक्षा करतो. तर सर्व आदरणीय प्रमुख पाहुणे डॉक्टर संप्रसाद विनोदजी, त्यानंतर मनशक्तीचे व्यवस्थापक श्री प्रमोदभाई शिंदेजी आणि मान्यवर श्री रोडेजी यांना साष्टांग नमस्कार करतो. बाकी सगळे मान्यवर, आईवडील तुल्य उपस्थित ज्येष्ठ प्रिय योग साधक, विद्यावृंद आणि सर्व ऑनलाईन सहभागी बंधू भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. तर आज मी इथे एक लेखकाचा सुपुत्र म्हणून उभा आहे, पण त्याही पेक्षा अधिक एका साध्या, निस्वार्थ आणि तपस्वी व्यक्तिमत्वाचा मुलगा म्हणून उभा आहे.
ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि भावनिक क्षण आहे. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की डॉक्टर गजानन शंकर जोग हे नाव केवळ एक व्यक्ती नाही, तर एक साधना आहे, एक जीवनदृष्टी आहे आणि एक अखंड प्रवास पण आहे. लहानपणापासून आम्ही घरात जे पाहिले ते केवळ योगाचे शिक्षण नव्हते, तर योगाचे जगणे होते. शिस्त, सातत्य आणि साधेपणा, त्याशिवाय अभ्यासू वृत्ती आणि समाजासाठी काहीतरी देण्याची तळमळ ही त्यांची जीवनशैलीच होती. त्यांनी आम्हाला कधीही मोठमोठे उपदेश दिले नाहीत, पण त्यांनी त्यांच्या कृतीतून आम्हाला शिकवले की योग म्हणजे केवळ आसने नाहीत, तर योग म्हणजे बुद्धी आणि आचरण यांचा समन्वय. योग संदेश हा जो ग्रंथ आहे त्यांच्या अनेक दशकांच्या साधनेचा, चिंतनाचा आणि अनुभवाचा परिपाक आहे. ते केवळ पुस्तक नसून ते त्यांच्या आयुष्यभराच्या अभ्यासाच्या आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा दस्तऐवज आहे. त्यांनी कधीही प्रसिद्धीचा पाठलाग केला नाही, परंतु ज्ञान आणि संस्कार यांचा प्रसार करण्याला प्राधान्य दिले. आज त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये, योग साधकांमध्ये आणि कुटुंबात जो संस्कार दिसतो तोच त्यांच्या आयुष्याचा खरा पुरस्कार आहे. एक मुलगा म्हणून मी सांगू इच्छितो, आम्हाला वडिलांकडून कुठलीही संपत्ती व कुठली अशी मोठी गोष्ट मिळाली नाहीये, पण त्याच्याऐवजी आम्हाला खूप चांगले संस्कार आणि साधनेची प्रेरणा मिळाली. आज योग संदेश ग्रंथाच्या माध्यमातून त्यांचे विचार अधिक व्यापक समाजापर्यंत पोहोचतील, ही आमच्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे. मी सर्व प्रमुख पाहुण्यांचे, उपस्थित मान्यवरांचे आणि या ग्रंथनिर्मिती सहभागी झालेले प्रत्येक व्यक्तीचे मनपूर्वक आभार मानतो. वडिलांना दीर्घायुष्य लाभो, त्यांची साधना अधिकाधिक लोकांपर्यंत त्यांचं मार्गदर्शन पोहोचो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. असं म्हणून मी सर्वांचं खूप खूप हार्दिक अभिवादन करतो आणि आपण आपलं इथे प्रेझेन्स दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या काही तुम्ही हजर असताल तर फक्त हँड रेस करा. नाही, बहुतेक त्या दिसत नाही याच्यामध्ये, अटेंडन्स मध्ये नाही दिसत का? नाही. आपण पुढे जाऊया. आता आपण सर्वजण ज्याची वाट बघत आहोत त्या ग्रंथ अनावरण सोहळ्याचा क्षण जवळ आलेला आहे. आपण सर्वांना ग्रंथाचं मुखपृष्ठ कसं दिसतं ते सर्वांसमोर दाखवूया. मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आम्हाला दाखवावं. दिसतंय सगळ्यांना? छान, खूपच छान. सर्वांना धन्यवाद सर. जोग साहेबांनी थोडं बोलावं ना, 2 शब्द. हो, हो. या. आमची इच्छा आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. तुमचा पावन स्पर्श झाला आमच्या पुस्तकाला आणि या कार्यक्रमाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता ही वेळ आलेली आहे की आपण गजानन सरांचे 2 शब्द ऐकूयात, कारण प्रत्येक जण त्याच उत्सुकतेमध्ये आहे की सरांनी पूर्ण त्यांचा ग्रंथ लिहितानाचा प्रवास जो आहे तो आपल्याला अनुभवायचा आहे, तो आपल्याला ऐकायचा आहे. त्यांची प्रेरणा ही खूप मोठी आहे आणि ती प्रेरणा कुठून उत्पन्न झाली, कशी उत्पन्न झाली आणि कसा प्रवास केलेला आहे त्याबद्दल आपण सरांकडूनच ऐकूयात. पुनश्चार्यो. आज हा जो प्रकाशनाचा कार्यक्रम आपण केला त्यासाठी मान्यवर सगळे उपस्थित राहिले. डॉक्टर विनोदजी, संप्रसाद, त्यानंतर आमचे
गुरुस्थानी असलेले आणि मार्गदर्शक प्रमोदभाई शिंदे, मनशक्तीचे कार्यकारी विश्वस्त आहेत. ते फार वर्षापासून त्यांचा माझा संबंध आहे, 2005 पासून. आणि अत्यंत त्यांचं जे मार्गदर्शन असतं ते अतिशय समर्पक राहतं प्रत्येक गोष्टीमध्ये. शांत स्वभाव, ऐकून घेण्याची सवय, कधी रिबाउन्स होणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. ते या कार्यक्रमाला हजर राहिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. एवढंच नाही तर त्यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. तसंच डॉक्टर विनोदजी संप्रसाद यांनी पण प्रस्तावना दिली आहे. आमचे वाकेश्वर संघाचे सहकारी अरुणजी रोडे यांनी पण शुभेच्छा दिल्या आहे. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. थोडासा आता आपण इतिहास बघूया. मी योगाकडे कसं वळलो, तर अगदी वेळ कमी आहे, त्या वेळामध्ये मी थोडंसं सांगतो. लहानपणी 12 वर्षाचा असताना थोडा आवाज मोठा करा, आवाज थोडा मोठा करा. आवाज करू ब्लूटूथ नाही येतोय आवाज? थोडस मोठं हा, थोडस जवळ बसा सर फक्त. फुल आवाज आता येतोय स्पष्ट? ते काय येतोय आवाज? हो, येतोय येतोय. हो, येतोय आवाज. तर योगाकडे मी कसा वळलो इथपासून एक शॉर्ट समरी देतोय. लहानपणी 12 वर्षाचा असताना मला मायग्रेन झाला होता. मायग्रेन म्हणजे अर्धशिशी. त्याचं लक्षण असं असतं की सूर्य निघाला की ते खूप डोकं दुखायला लागतं एका बाजूचं. सूर्य माथ्यावर आले की ठणकतं भयंकर आणि उतरायला लागले खाली उतरतं. माझ्या घरामध्ये 5 डॉक्टर्स होते, ॲलोपॅथीचे, आयुर्वेदाचे. सगळ्यांनी उपचार करून थकले, की थांबे ना. माझी 5-5 दिवस शाळा बुडायची. अशा याच्यामध्ये मी त्यावेळेस अमरावतीला होतो. जनार्दन स्वामी फार मोठे योगी आहेत नागपूरला, त्यांच्या आश्रमातर्फे क्लासेस सुरू होते योगाचे आणि त्याच्यामध्ये भाग घेतला. शिक्षकाला विचारलं की यावर काही उपाय आहे का. त्यांनी मला 2च आसनं शिकवले. त्याच्यामध्ये शीर्षासन, मी आपला जो शिवण्याचा दोरा असतो तो भिंतीला या भागात त्या भागात बांधून त्याच्या आधारे शीर्षासन शिकलो. त्यावेळेस लक्षात आलं की आपलं मन अत्यंत पॉवरफुल आहे, कारण दोऱ्याला काही आधार नाही मिळत त्याचा. तर त्या पद्धतीने मग मनाचा अभ्यास नाही येते. काय करणार? येतोय आवाज? हो, येतोय सर, येतोय बोला. येतोय, आवाज येतोय. तर जनार्दन स्वामी आश्रम नागपूर इथे मी पहिला धडा घेतला, तो योगोपचाराचा. आणि मी 12 वर्षाचा असताना 6 महिने तो योगोपचार केला. तेव्हापासून आज तागेत मायग्रेन नाही. आणि मग मी योगाकडे त्या वर्षापासून खूप अभ्यास केला. प्रत्येक योगींच्या पुस्तकांचा, प्रत्यक्ष योग केंद्रात जाऊन सुद्धा. आणि असं करत करत मी त्या शास्त्राकडे भयंकर आकृष्ट झालो. मात्र एक शिस्त पाळली. आपल्या जो किती आपण बिझी शेड्यूल असलो तरी आपल्या दिवसातले 45 मिनिट सकाळी आणि 25 मिनिट संध्याकाळी असं 70 मिनिट प्रत्येकाने आसन, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास करायला पाहिजे. तो मी केला. तीच माझी तपश्चर्या आहे. त्यातनं जे अनुभव आलेत पुढे आध्यात्मिक उन्नतीसाठी, आमचे सद्गुरू श्री गजानन महाराज शेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सोहम साधना मिळाली मला. आणि मग पुढे आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. योगामध्ये अध्यात्माला फार महत्त्व आहे. अध्यात्म म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आपली स्वतःची ओळख करणं म्हणजे अध्यात्म. मी कोण, आमचे त्याचे अभ्यासक्रम चालू आहेत सध्या. त्या पद्धतीने हा अभ्यास करत करत पुढे मी या शास्त्राला वाहून घेतलं आणि बँकेत नोकरीला होतो. 14 वर्ष बाकी असताना आमच्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या संमतीने VRS घेऊन याच क्षेत्रामध्ये काम करतोय. गेली 25 वर्ष झाली त्याला. आता योगोपचारावरती मी 5.5 वर्ष R&D केली पुण्यामध्ये. आणि प्रत्येक रोगावरती उपचार हा माझा मेन त्याच्यामधला हे होता. आणि आध्यात्मिक साधना हा दुसरा. अशा 2 मार्गातनं हे योगशास्त्र मी स्वतः अभ्यासलं, अनुभव घेतला आणि अनुभवातनं पुढे ते
सगळ्यांपर्यंत पोहोचायचं कार्य सुरू केलेलं आहे. असा माझा प्रवास आहे. पण बऱ्याच साधकांचा, विद्यार्थ्यांचा, मित्रांचा आग्रह होता की तुम्ही लिहून काढा सर याच्यामध्ये. मग असं करता करता तरुण भारतने मान्यता दिली. त्यांनी 54 लेख. मी बँकर आहे त्याच्यामुळे प्रॅक्टिकल त्याच्यातलं कसं जायचं थेअरीपेक्षा हा अभ्यास त्यात जास्त आहे. प्रॅक्टिकली ते कसं सगळं अवलंबायचं. म्हणजे आता एक साधं उदाहरण घेऊया की एक अस्त्य पालन हे योगाने सांगितलं. अस्त्य म्हणजे चोरी न करण्याची कला. कशी पाळणार? नुसतं पुस्तकात वाचून नाही. तर पहिलं तत्व असं आहे की आपण सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे की मॅन इज अ बॉर्न स्टीलर. बरं का? ते माझ्या पुस्तकात मी लिहिलं आहे सगळं उदाहरणार्थ. आणि किती चोऱ्या करतो माणूस? 5 प्रकारच्या चोऱ्या करतो. योग सांगते थांबवा. त्याला अस्त्य म्हटलंय. काय लाभ आहे? अस्त्य पालन केल्याने निर्भयता प्राप्त होते. भय हेच कारण आहे सगळ्या रोगांचं. ते आंतरिक भय जे असतं त्याच्यामुळे रोग येतात. आणि अस्त्य पालन केल्याने निर्भयता प्राप्त होते. असं प्रॅक्टिकल सगळ्या विषयांचे त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. या पुस्तकावर तुम्ही जे कव्हर पाहता, तो जो प्रकाशाचा झोत येतोय, हे काल्पनिक नाही आहे. बेलूर मठामध्ये कलकत्त्याला बसलो असताना हा सगळा अनुभव मला आला आहे. आणि तोच मी अनिरुद्धाला सांगितलं की अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चित्र रेखाटायला पाहिजे. आणि ते खरोखर साकार खूप चांगल्या पद्धतीने आमच्या कुठलं प्रसाद प्रकाशनाने केलं. प्रसाद प्रकाशनाला गेलो असताना ते फार नावाजलेलं प्रकाशन आहे पुण्यातलं. त्यांनी हा ग्रंथ छापायचं कबूल केलं. आज त्यांचे कोणी प्रतिनिधी आले नाहीत. त्यावेळेसच माझी त्या वर्गामध्ये ऑफिसमध्ये सुद्धा प्रमोदबाईंची भेट झाली होती. आणि हा ग्रंथ आता पूर्ण झालेला आहे. आज जे लोक हजर आहेत या कार्यक्रमामध्ये त्यांनी आवर्जून आपले पत्ते माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा आमचे 2 नंबर आहेत त्याच्यावरती पाठवावेत. या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आम्ही तुमची इतर सेवा काही करू शकत नाही, चहा पाणी काही करू शकत नाही. पण त्या प्रित्यर्थ प्रत्येकाला हे पुस्तक भेट म्हणून पाठवलं जाईल. तर ते ॲड्रेस देण्याचं काम आपण सगळ्यांनी आवर्जून करा. आमच्या याच्यावरती ॲड्रेस पाठवा, पोस्टल ॲड्रेस तुमचा. त्यावर तुम्हाला भेट म्हणून हे पुस्तक देण्यात येईल. इतप्पर आमचे क्लासेस सतत वर्षभर सुरू असतात. सल्ला देण्याचं काम समुपदेशक म्हणून मी काम करतो. बरेच नवीन लोकांना समुपदेशनाची आजपार खूप आवश्यकता असते. न्यूली मॅरिड कपल्स त्यांना पण आवश्यकता असते. असे बरेच लोक येतात. कायदेशीररित्या पण उपदेशन चालू असतं माझं, कारण मी वकील पण आहे. त्या पद्धतीने हे समाजसेवा म्हणून आमचं एक त्याचं नावच आहे सेवावर्ती योजना. सेवावर्ती योजना ते सगळे वर्ग आणि चालू असतात. त्यातनं खूप अर्थार्जन करावा हा उद्देश नसतो. आज आपण सगळे लोक इथं आलात, या कार्यक्रमात सहभागी झालात आणि या पुस्तकाचं आपण अनावरण केलं त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद सर. खरं तर माझं भाग्य आहे की मला सरांसारखे गुरु मिळाले आणि आज ह्या पूर्ण साहित्याचं आणि पूर्ण प्रोग्रामचा मला एक भाग होता आलं. यासाठी मी सरांची खूप धन्यवाद मानते. आता आपण पुढचा कार्यक्रम सुरू करूयात. अनिरुद्ध सर, काही राहिले अजून? कोणी बोलणार आहे? कोणाला काही बोलायचं असेल तर सांगा किंवा माईक ऑन करा आपला. मी 2 शब्द बोलू इच्छिते सर. हो नक्कीच, प्लीज. नक्कीच. मी डॉक्टर शरीर क्षीरसागर, BAMS झालेलं आहे माझं. मी पण अष्टांग योग मध्ये अभ्यास केलेला आहे. मेडिकल ऑफिसर म्हणून मी रिटायर झाले. सरांचं आम्ही मॅडमनी ठेवलं होतं आमच्या ग्रुपवर. त्यावेळेस संपूर्ण माहिती मी ऐकली होती आणि खरंच सरांनी खूप म्हणजे इतका जनतेला समजा ज्यांनी घेतील त्यांना असा उपयोग करून दिला आहे की सोहमचा अर्थ, सोहम कोण आहे हे जर पाहायचं असेल तर ते ह्या योगातूनच पाहायला पाहिजे. आणि आपण जर असं अध्यात्माकडे वळण्यासाठी जर कोणता मार्ग घेतला पाहिजे तर हा योगाचाच मार्ग सर्वश्रेष्ठ आहे, हेच मला इथं सांगायचं आहे.
मला पण संधी मिळाली सुचिता मॅडम मुळे जॉईन करण्याची, त्याबद्दल मी त्यांची पण आभारी आहे आणि सरांना पण मनापासून धन्यवाद. नमस्कार. खूप आपण खूप कार्यक्रमाला धन्यवाद. पुढे नेऊयात. अनिरुद्ध सर. हा बोल. हॅलो हॅलो सर हॅलो हॅलो हा बोला ते बोला. हॅलो आपल्यासारखं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि सगळ्या लहानपणी 12 वर्षापासून रोगावर कसं नियंत्रण करून पुढं गेलं हे ऐकून खूपच आनंद झाला. त्यामुळं आपलं मार्गदर्शन आम्हाला खूप अमूल्य ठरेल आणि आपल्याला कोटी कोटी नमन आणि खूप खूप अभिनंदन. असंच आम्हा सर्वांना आपलं मार्गदर्शन लाभू दे हीच गुरुचरणी प्रार्थना आणि सरांचं अभिनंदन खूप खूप. नमस्कार सर. आम्हाला पुस्तकाची भेट खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद. हॅलो धन्यवाद. हॅलो हा बोला. हॅलो हा वागसे बोलतोय मी, दीपक वाघ. जोग सरांचे क्लासेस मी यापूर्वी केलेले आहेत, 2-3 टर्म केले आणि त्यातून खरोखर अतिशय उत्कृष्ट असा अनुभव मला मिळालेला आहे आणि तो खरंच उपयुक्त आहे. अध्यात्म आणि योग याची उत्तम तऱ्हेने सांगड त्यांनी घातलेली आहे. त्याचं पुस्तक रूपाने ते अनुभव आपल्या सगळ्यांना मिळणार याचा अतिशय आनंद आहे. त्याच्यामुळे सरांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. हे ग्रंथ खूप लोकांपर्यंत पोहोचावेत आणि हा अनुभव बऱ्याच लोकांना मिळावा. धन्यवाद सर. सरांनी नुसता ग्रंथच लिहिला नाही तर ते आज आयुष्यभर जगलेले आहेत. हो सर जगले जे बरोबर. पूर्ण यम पासून जे सांगतात ते पूर्ण सरांनी अनुभवलेलं आहे आणि त्यांच्या अनुभवांचे हे क्षण, अनुभवांचा हा लेख आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. सुचिताताई, हा. मुख्य कार्यक्रम झाला असेल तर मी दुसऱ्या माझ्या विवेचनाच्या आणि बाकीच्या तयारीला जाऊ का? हो 2 मिनिटं सर फक्त. आभार ओके. प्रदर्शन चालू ठीक आहे, ठीक. शकेल तर. हो चालेल हरकत. हो चालेल चालेल. आजच्या या निमित्ताने आपल्याकडे प्रमुख पाहुणे प्रमोद शिंदे सर आले होते. त्यानंतर डॉक्टर संप्रसाद विनोद सर आले होते आणि अरुण रोडे सर आलेले आहेत. त्यांचे मी खूप खूप आभार मानते. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आज आम्हाला त्या निमित्ताने मिळालेले आहे. खूप खूप धन्यवाद सर. तसेच आपण बाकीचे जे योग साधक आहेत, विद्यार्थी वृंद आहे आणि या कार्यक्रमाला जोडलेले सगळे ऑनलाईन सहभागी आहेत, त्यांचेही मी आभार मानते. त्यानिमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आणि हा अविस्मरणीय क्षण आपल्याला बघायला मिळालेला आहे. सर्वांचे मी आभार मानते. तसेच मी जोग सरांचे आभार मानते की त्यांनी एक खूप सुंदर प्रतिकृती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचा साठा जो आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्यामुळे त्यांचेही मी आभार मानते. आपण इथे कार्यक्रम थांबूयात. अजून एक कोणाला प्रार्थना समारोपण? धन्यवाद डॉक्टर जोग. पुन्हा एकदा शुभेच्छा. हरिओम. नमस्कार सर. नमस्कार. एक प्रार्थना घेऊन आपण कार्यक्रम संपन्न करणार आहोत. हो. 2च मिनिट. तर मी प्रार्थनेला सुरुवात करतो. आपण आपल्या जिथे असाल तिथे म्हणाल ती प्रार्थना. सो प्रार्थनेला मी सुरुवात करतो. एकच मिनिट. ओम असतो मा सतगमय तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु
ओम शांती शांती शांती. ओम सर्वांचे शांती धन्यवाद. याच मंगलमय भावनेने आपण हा आजचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा इथे संपन्न झाला असे समजून आपण इथेच थांबूयात. सर्वांना हरिओम. परत एकदा धन्यवाद. नमस्कार. खूप खूप हरिओम. धन्यवाद. हरिओम. हरिओम. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. पाठवतो, आम्हाला आपली प्रत मिळायचा अलब्ध लाभ होऊ दे, त्यासाठी धन्यवाद. हो नक्कीच ताई, नक्कीच. येस, तुमचा पोस्टल नक्कीच. ऍड्रेस चॅटवर पाठवू दे का ऍड्रेस, आत्ताच्या चॅटवर? हो, माझ्याकडे नाही, पाठवला तरी WhatsApp हरकत नाही सर. ताई, मी सरांपर्यंत पोहोचवेल. चालेल चालेल. हो हो, हो. धन्यवाद. ज्यांना पण धन्यवाद. हवी आहे एकतर अनिरुद्ध सरांशी संपर्क करा किंवा माझ्याशी संपर्क करा. हो हो. ते पुस्तकं म्हणजे अनिरुद्ध सरांपर्यंत मी पोहोचवेल तुमचा निरोप नक्कीच. हो चालेल तुमचा चालेल. धन्यवाद. फोन नंबर तुमचा द्या ना. हो, अनिरुद्ध सरांचा आहे का तुमच्याकडे? का माझा नंबर देऊ सर्वांना? नाही नाही. ताई, आता तुमचा नंबर आहे? चॅटमध्ये आम्ही जर आमचा ऍड्रेस पाठवला तर चालू शकतं का? नाही, ऑटो चॅट मध्ये आपण स्क्रीन सेव्ह बरं, होणार नाही ताई. मग ते एक आपला ग्रुप आहे ना, हा, ग्रुप मध्ये मला गीता इंडिव्हिज्युअल मेसेज पाठवा. ताई तुम्हाला मला पाठवते तुम्ही address. हो हो हो, मला तुम्ही इंडिव्हिज्युअल मेसेज पाठवा, काही प्रॉब्लेम हो नाही. हो 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 हो. आणि